राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, जवळपास आता आपल्या मिरचीला 34 दिवस झालेले आहेत. 34 दिवसामध्ये ग्रोथ बघा तुम्ही, एकदम छान प्रकारची ग्रोथ झालेली आहे. हे बघा, फुटवे पण एकदम चांगल्या प्रकारे आहेत. हे बघा, आता बारीक बारीक कळ्यासुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. आणि थ्रिप्स वगैरे व्हायरस तुम्हाला कुठेही असा परिणाम दिसणार नाही. हे बघा, प्रत्येक झाड बघा, नवीन पानं आलेलं सुद्धा एकदम छान प्रकारे आहे. थ्रिप्सही कुठे तुम्हाला असा प्रादुर्भाव दिसून येणार नाही. आपण मागच्या फवारण्यामध्ये सिजेंटाचं सिमोडीज घेतलं होतं. खूप छान प्रकारे असे रिझल्ट आहेत. थोड्याफार प्रमाणामध्ये बघा, असे नवीन येणारे पानं आहेत, त्याला असं थ्रिप्सचं थोडंफार अटॅक झालं होतं. त्यामुळे आपण लगेच फवारणी घेतलेली आहे. खूप छान प्रकारे असे त्याचे रिझल्ट आहेत. तर आज आपण याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेटची फवारणी घेणार आहेत. तर प्रत्येक आपण कोणताही भाजीपाला असो, मिरची असो, टोमॅटो असो, याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. हे देणं खूप महत्त्वाचं आहे. फार स्वस्त आहे, पण त्याचा एक आपल्या भाजीपाल्यामध्ये रोल आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर आज आपण मिरचीमध्ये, आणि हे बघा पलीकडच्या साईडला टोमॅटो आहे, त्याला पण आता जवळपास सगळ्या झाडांना असं फुलकळी लागलेली आहे. तर याच्यामध्ये आपण आज कॅल्शियम नायट्रेटची फवारणी घेणार आहेत. तर आपल्या पिकामध्ये त्याचा वापर काय, त्याचे फायदे काय, ते कधी वापरावं, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर टोमॅटोला बघा, आता हे बांबू वगैरे लावून सगळं रेडी आहे. आता फक्त तार लावायचं आहे आणि लगेच ह्याची बांधणी चालू करायची आहे. तर बघा, सगळ्या झाडांना आता हे बघा, असं बऱ्याचशा ठिकाणी असं फुलकळी लागलेली आहे. काही ठिकाणी आता टोमॅटोसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. सगळ्या झाडांना फुलकळी लागलेली आहे. तर आज आपण याच्यामध्ये कॅल्शियमची फवारणी घेणार आहे. वाढही खूप चांगल्या प्रकारे, थ्रिप्स वगैरे पिवळेपणा कुठेही तुम्हाला दिसणार नाही. आणि मिरचीला आत्ता फुलं लागायला सुरुवात झालेली आहे. तर या स्टेजला जेव्हा फुलं लागायला सुरुवात होते किंवा फुलं लागलेले आहेत, त्या अशा स्टेजमध्ये आपल्याला हे कॅल्शियम नायट्रेट वापरायचे आहे. काही लोकांना वाटतं, बऱ्याचशा लोकांना वाटतं की हे एक नॉर्मल खत आहे, पण स्वस्त आहे फार, तुम्हाला 100-110 रुपये किलो भेटून जाईल. पण त्याचं एक आपल्या भाजीपाल्यामध्ये खूप महत्त्वाचं एक काम आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे महाफीड कंपनीचं हे बघा कॅल्शियम नायट्रेट घेतलेले आहे. याच्यामध्ये कॅल्शियम तुम्हाला 18.5% आणि नायट्रोजन 15.5%, असे दोन्हीच्या कॉम्बिनेशननुसार हे बघायला भेटेल. हे दोन्हीच्या कॉम्बिनेशननुसार असल्यामुळे तुम्हाला नायट्रोजनमुळे झाडांची वाढ हीच एकदम चांगल्या प्रकारे होते. आणि कॅल्शियममध्ये झाडांची मुळ्याही स्ट्रॉंग होतात. आणि फुलगळती, नंतर फळं लागल्यानंतर फळगळती ही त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये येते. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फळं लागतात, फळं फुटण्याचं जे कारण असं, जसं टोमॅटो लागल्यानंतर टोमॅटो असं क्रॅक होतात, याचं हे प्रमाण यानं खूप कंट्रोलमध्ये येतं. आणि याच्यामधून एक झाडांना खूप छान प्रकारचे अन्नद्रव्य भेटत जातात. झाडामध्ये एक ताकद राहते. आणि याच्यामध्ये नायट्रोजनमुळे झाडांची ग्रोथ ही एकदम चांगल्या प्रकारे होते. तुम्हाला ॲडिशनल कुठेही समजायचा बेसल डोस वगैरे देण्याची काही गरज पडत नाही. आणि हे तुम्हाला एक 100% असं वॉटर सोलेबल भेटेल. पाण्यामध्ये विरघळण क्षमता एकदम चांगल्या प्रकारे आहे. आणि याचं तुम्ही आपण ड्रिपमधून पण देऊ शकता आणि फवारणीमधून पण देऊ शकता. आपल्याला एक प्रत्येक फवारणी पंपाला एक जवळपास आता 100 ग्रॅम वापरू शकता. होईल तोपर्यंत जवळपास तुम्ही याचा स्प्रे करा, कारण की स्प्रे केल्यानंतर डायरेक्ट हे तुम्हाला झाडावरती जाताना दिसेल. ड्रिपमधून अर्धं थोडंफार काय वेस्ट जाईल, काय जमिनीमध्ये जाईल, त्याचा एवढा फायदा होणार नाही, तेवढा स्प्रेमधून होईल. आणि कॅल्शियम घेताना चांगल्या कंपनीचं निवडा. हे महाफीड्स आहे बघा, वॉटर सोलेबल, हे खूप छान प्रकारे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलं जातं. आणि याच्यावर तर बॅक साईडला बघा, इथं पूर्ण अशी माहिती दिलेली आहे, कोणत्या क्रॉपसाठी किती वापरायचं आहे, म्हणजे ड्रीपसाठी किती वापरायचे, फवारण्यासाठी किती वापरायचं, पूर्ण माहिती याच्यावर दिलेली आहे. ते बघूनच आपण याचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.